ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीताभ्यासः दशमोऽध्यायः विभूती योग। अर्जुनकृत भगवंतांची स्तुती आणि भगवंतांना विभूती सांगण्याविषयी विनंती। श्लोक आहेत 15 ते 18। अर्जुन भगवंतांची स्तुती करत आहे, कारण भगवत कृपेशिवाय भगवंतांचं स्वरूप कळणं केवळ अशक्य आहे ही गोष्ट त्याला पटलेली आहे। भगवत स्वरूप हे केवळ भगवंतांनाच जाणणे शक्य आहे असं म्हणून अर्जुन विभूती ऐकण्यासाठी पार्श्वभूमी तयार करत आहे। श्लोक 15। स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगत्पते। पदच्छेदः स्वयं एव आत्मना आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगत्पते। इथं संधी कुठले आले? स्वयं एव, मागच्या म व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे। एवात्मना, एव अधिक आत्मना आणि पुढे आत्मना अधिक आत्मानम, या दोन्ही ठिकाणी सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे। आता शब्दार्थाने व्याकरण बघूया। स्वयं अव्यय स्वतः, एव अव्यय चयार्थी, आत्मना आत्मन पुल्लिंगी तृतीया एक वचन स्वतःकडून, आत्मानम आत्मन पुल्लिंगी द्वितीया एक वचन स्वतःला, वेत्थ विद दुसरा गण परस्मै पद वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन जाणतोस, त्वम युष्मत सर्वनाम प्रथमा एक वचन तू, पुरुषोत्तम पुरुषोत्तम पुल्लिंगी संबोधन एक वचन हे पुरुषोत्तम हा सामासिक शब्द आहे। पुरुष आणि उत्तम दोन शब्द एकत्र आले समास बनला। पुरुषेषु उत्तमः पुरुषोत्तमः सप्तमी तत्पुरुष। भूतभावन भूतभावन पुल्लिंगी संबोधन एक वचन भूतांचा उत्पत्ती करता सामासिक शब्द आहे। भूतानां भावनः षष्ठी तत्पुरुष। भूतेश पुल्लिंगी संबोधन एक वचन भूतांचा ईश हाही सामासिक शब्द आहे। भूतानाम ईशः भूतेशः षष्ठी तत्पुरुष। देव 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 पुल्लिंगी संबोधन एक वचन देवांचा देव हाही सामासिक शब्द आहे। देवानाम देवः षष्ठी तत्पुरुष। जगतपते जगतपती पुल्लिंगी संबोधन एक वचन जगताचा पती हाही सामासिक शब्द आहे। जगतः पतीही षष्ठी तत्पुरुष। या श्लोकामध्ये क्रियापद आलेले वेत्थ, त्याचा करता आहे त्वम, त्वम वेत्थ म्हणजे तू जाणतोस। कसं? स्वयमेव तू स्वतःच जाणतोस, आत्मना आत्मानम स्वतःकडूनच स्वतःला तू जाणतोस, तू स्वतःच स्वतःला जाणतोस। आणि पुढे जी आलेली आहेत ती सगळी संबोधन आहेत श्रीकृष्णांना उद्देशून वापरलेली अर्जुनानं। हे पुरुषोत्तम, पुरुषेषु उत्तमः पुरुषोत्तमः, हे पुरुषोत्तम, हे भूतांच्या उत्पत्ती करत्या, हे सर्व भूतांचा स्वामी असलेल्या देवांचा देव असलेल्या जगताच्या पती असलेल्या श्रीकृष्ण तूच स्वतःला जाणतोस। पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया। हे भूतभावन भूतेश, हे देव देव जगतपते पुरुषोत्तम, त्वम स्वयं एव आत्मना आत्मानं वेत्थ, हे भूतांची उत्पत्ती करणारा भूतांचा नाथ असणारा देवांचाही देव असलेल्या जगन्नायका पुरुषोत्तम तू स्वतःच यथार्थ रूपाने स्वतःला जाणतोस। विभूती योग जाणण्याची इच्छा होण्याचे कारण अर्जुनाने 14 आणि 15 या दोन श्लोकात सांगितलेले आहे। भगवंत सांगतात त्याप्रमाणे भगवत स्वरूप देव अथवा दानव यांना कळणं शक्य नाही। त्याचं कारण अर्जुन या श्लोकात सांगत आहे की परमात्मा हा केवळ स्वतःच स्वतःला जाणणारा आहे, कारण परमात्म्याला सामान्य मनुष्य जसे ज्ञान करून घेतो तसा इंद्रियांनी जाणता येण्यासारखा नाही। या श्लोकात अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देवदेव आणि जगतपते अशा 5 नावाने संबोधलेले आहे। श्रीकृष्ण पुरुषोत्तम आहे। सामान्यपणे या शब्दाचा अर्थ पुरुषांमध्ये उत्तम असा होतो। सांख्यशास्त्रामध्ये प्रत्येक देहात असणाऱ्या चैतन्याला पुरुष असं म्हटलं जातं, म्हणून पुरुष म्हणजे सर्व भूतमात्रात अद्वितीय असणारा आत्मा आणि पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा।
अर्जुनानं भगवंतांना परमात्मा स्वरूपात स्वीकारलेलं आहे, म्हणून त्यांना भूत भावना म्हणजे सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती करणारा, भूतेश म्हणजे सर्व भूतमात्रांचा ईश, देव म्हणजे सर्व देवांचाही देव व जगतपते म्हणजे सर्व जगताचा स्वामी अथवा शासक अशा संबोधनांनी संबोधलेलं आहे. श्लोक 16. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान्निमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. पदच्छेदः. वक्तुम अर्हसि अशेषेण दिव्या हि आत्मविभूतयः याभिः विभूतिभिः लोकान् इमान् त्वं व्याप्य तिष्ठसि. इथं संधी कुठले आले? वक्तुम अर्हसि, मोया व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. अर्हस्य शेषेण, अर्हसि अशेषेण यणसंधी झाला. तसंच ह्यात्मविभूतयः, ही आत्मविभूतयः हाही यणसंधी. याभिर्विभूतिभिर लोकान, इथं विसर्गाचा र झालेला आहे. लोकान इमान, इथं न या व्यंजनात पुढचा ई हा स्वर मिसळला. आणि इमान त्वम, इथं न या व्यंजनाचा अनुस्वारही झाला आणि विसर्ग झाला. आणि विसर्गाच्या पुढे त आल्यामुळं विसर्गाचा स झाला आणि अनुस्वार मागच्या वर्णावर गेला. हा व्यंजन संधी आहे. शब्दार्थाने व्याकरण बघूया. वक्तुम वच दुसरा गण परस्मैपद, हेत्वर्थक धातुसाधित तुमंत अव्यय सांगण्यासाठी. अर्हसी अर्ह पहिला गण परस्मैपद, वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन योग्य आहेस. अशेषेण अशेष विशेषणे नपुंसकलिंगी तृतीय एक वचन पूर्णपणे. सामासिक शब्द आहे. न विद्यते शेषः यस्य तत्, ज्याच्यामध्ये शेष शिल्लक नाही तो संपूर्णपणे. दिव्य दिव्य विशेषणे स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन, स्वर्गीय किंवा दैवी ही अव्यये कारणार्थी. आत्मविभूतयः आत्मविभूती स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन स्वतःच्या विभूती. समासे आत्मनः विभूतयः षष्ठी तत्पुरुष. याभिः यत सर्वनाम स्त्रीलिंगी तृतीया बहुवचन ज्यानी. विभूतिभिः विभूती स्त्रीलिंगी तृतीया बहुवचन विभूतीनी. लोकान लोक पुल्लिंगी द्वितीया बहुवचन लोकाना. इमान इदम सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया बहुवचन या. त्वम युष्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन तू. व्याप्य वि अधिक आप पाचवा गण परस्मैपद, पूर्वकालवाचक धातुसाधित ल्यबंत अव्यय व्यापून. तिष्ठसी स्थातिष्ठ पहिला गण परस्मैपद, वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन. आहेस थांबतोस, शब्दशः अर्थ झाला थांबतोस, इथं श्लोकाच्या संदर्भात आहेस. आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आलंय? अर्हसी आणि तिष्ठसी. अर्हसी पूर्वार्धात आहे, तिष्ठसी उत्तरार्धात आहे. अर्हसी द्वितीय पुरुष एक वचन आणि तिष्ठसी सुद्धा द्वितीय पुरुष एक वचन, तेव्हा त्या दोन्हीचा कर्ता आहे त्वम. त्वम अर्हसी त्वम तिष्ठसी, तू योग्य आहेस आणि तूच आहेस. त्वम अर्हसी त्वम वक्तुम अर्हसी, तूच सांगण्यास योग्य आहेस. काय? अशेषेण दिव्याः आत्मविभूतयः. आत्मविभूतया स्वतःच्या विभूती, स्वर्गीय किंवा दैवी अशा स्वतःच्या विभूती सांगण्यास तूच योग्य आहेस. आणि कशा? अशेषेण पूर्णपणे सर्व प्रकारच्या सर्व विभूती सांगणं फक्त तुलाच शक्य आहे. याभिः विभूतिभिः लोकान इमान त्वं व्याप्य तिष्ठसी. त्वं इमान लोकान व्याप्य तिष्ठसी, तू व्यापून आहेस. कुणाला? इमान लोकान, या सर्व लोकांना तू व्यापून आहेस. याभिः विभूतिभिः, ज्या विभूतीनी तू या सर्व लोकांना व्यापून आहेस त्या तुझ्या दैवी विभूती पूर्णपणे सांगण्यास तूच योग्य आहेस. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. याभिः विभूतिभिः त्वं इमान लोकान व्याप्य तिष्ठसी हि ताः दिव्याः आत्मविभूतयः अशेषेण वक्तुम अर्हसी. ज्या विभूतीने या सर्व लोकांना व्यापून तू आहेस त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णत्वाने तू मला सांगण्यास योग्य आहेस.
श्रीकृष्ण ज्या विभूतींनी सर्वांना व्यापून राहिलेला आहे त्या विभूती अर्जुन भगवंतांच्या मुखातूनच ऐकू इच्छित आहे. कारण त्याने मागच्या श्लोकात सांगितलं होतं की परमात्म्याचे स्वरूप परमात्म्याशिवाय इतर कोणालाही जाणता येणार नाही. स्वतः परमात्म्यानेच समजावून दिल्याशिवाय ते कोणाला समजणार नाही. आपण विभूती का विचारल्या ते अर्जुन पुढच्या श्लोकात सांगत आहे. श्लोक 17. कथम विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिंतयन् केषु केषु च भावेषु चिंत्योऽसि भगवन् मया. पदच्छेदः. कथम विद्याम् अहं योगिन् त्वां सदा परिचिंतयन् केषु केषु च भावेषु चिंत्यः असि भगवन् मया. विद्यामहं इथं म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. योगिन्स्त्वाम मागच्यासारखाच हा व्यंजन संधी आहे. न या व्यंजनाचा विसर्ग पण झाला आणि अनुस्वार पण झाला. अनुस्वार मागच्या वर्णावरती गेला आणि विसर्गाच्या पुढे त आल्यामुळे विसर्गाचा स झाला आणि तो तला जोडून गेला. चिंत्योसी चिंत्य हा असी इथं विसर्गाचा उ होऊन पूर्वरूप संधी झालेला आहे. भगवन मया मागच्या न या व्यंजनाला पुढचं व्यंजन जोडून दिलेलं आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. कथम अव्यये कसं. विद्याम विद दुसरा गण परस्मैपद पद. विद्यार्थ प्रथम पुरुष एक वचन जाणावं. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. अहम म्हणजे मी. योगिन योगिन पुल्लिंगी संबोधन एक वचन हे योग्या. त्वाम युष्मत् सर्वनाम द्वितीय एक वचन तुला. सदा अव्यये नेहमी या अर्थी. परिचिंतयन परिअधिक चिंत धावागण उभयपद. परस्मैपदी कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन चिंतन करणारा. केशु किम सर्वनाम पुल्लिंगी सप्तमी बहुवचन कशात. च अव्यये आणि या अर्थी. भावेषु भाव पुल्लिंगी सप्तमी बहुवचन भावांमध्ये. चिंत्य हा चिंत धावागण उभयपद कर्मणी विद्यार्थी धातू साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन चिंतन्या जोगा. असी असं दुसरा गण परस्मैपद वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन आहेस. भगवन भगवत पुल्लिंगी संबोधन एक वचन हे ईश्वरा. मया अस्मत् सर्वनाम तृतीया एक वचन माझ्याकडून. आता इथं क्रियापद कुठलं आलंय. विद्याम हे क्रियापद आहे. हे पूर्वार्धात आलेलं आहे आणि असी हे उत्तरार्धात आलेलं क्रियापद आहे. परिचिंतयन हे विशेषण आहे आणि चिंत्य हा हे कर्मणी विद्यार्थी धातू साधित विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे. विद्याम हे दिसायला फस्वरूप आहे. विद्या आकारांत स्त्रीलिंगी द्वितीय एक वचनही होतं. इथं हे क्रियापद आहे. विद दुसरा गण परस्मै पदाचा धातू आहे आणि विद्यार्थ प्रथम पुरुष एक वचन आहे. मग याम याव याम हे विद्यार्थाचे प्रत्यय आहेत. विद्याम विद्याव विद्याम असा चालेल धातू. विद्याम प्रथम पुरुष एक वचन त्याचा करता आहे अहम. अहम विद्याम अहम कथम विद्याम मी कसं जाणावं. हे योगीन हे भगवंता. त्वाम परिचिंतयन तुझं चिंतन करणारे आम्ही मी तुला कसं जाणावं. केशु केशुच भावेषु चिंत्य हा असी तू कोणकोणत्या भावामध्ये मला चिंतनीय आहेस. भगवन हेही संबोधन आहे. हे भगवंता माझ्याकडून तू कुठल्या कुठल्या भावामध्ये चिंतन केलं जाण्यास योग्य आहेस असा शब्दशः अर्थ होईल त्याचा. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. हे योगीन सदा परिचिंतयन अहम त्वाम कथम विद्याम च भगवन केशु केशु भावेषु मया चिंत्य हा असी. हे योगीन सर्वदा तुझे चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी त्या मी तुला कसं जाणावं. हे भगवन कोणकोणत्या भावांमध्ये म्हणजेच विभूतीमध्ये मी तुझे चिंतन करणं शक्य आहे. श्लोक 18. विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्. पदच्छेदः. विस्तरेण आत्मनः योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिः हि शृण्वतः न अस्ति मे अमृतम. इथं संधी कुठले. विस्तरेण आत्मनः सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. आत्मनः योगम विसर्गाचा उ झालेला आहे. तृप्तिर्हि विसर्गाचा र झालेला आहे. शृण्वतो न विसर्गाचा उ झालेला आहे.
नास्ती सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. न अस्ति, मे मृतम, मे अमृतम पूर्वरूप संधी झालाय. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. विस्तरेण, विस्तर विशेषणे पुल्लिंगी, तृतीया एकवचन विस्ताराने. आत्मनः, आत्मन पुल्लिंगी, षष्ठी एकवचन स्वतःच्या. योगम, योग पुल्लिंगी, द्वितीया एकवचन योग. विभूती, विभूती स्त्रीलिंगी, द्वितीया एकवचन विभूती. च अव्यये आणि अर्थी. जनार्दन, जनार्दन पुल्लिंगी, संबोधन एकवचन हे जनार्दन. जनान अर्धती इथे जनार्दन, उपपद तत्पुरुष हा समास आपण पाहिलाय. भूयः अव्यये पुन्हा. कथय, कथ दहावागण उभयपद, परस्मैपदी आज्ञार्थ, द्वितीय पुरुष एकवचन सांग. तृप्ती ही, तृप्ती रस्वईकारांत स्त्रीलिंगी, प्रथमा एकवचन तृप्ती. ही अव्यये कारण्यार्थी. शृण्वतः, श्रु पाचवागण परस्मैपद, कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी, षष्ठी एकवचन ऐकणाऱ्याची. न अव्यये नाही अर्थी. असते, अस दुसरा गण परस्मैपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन असते. मे अस्मत् सर्वनाम, षष्ठी एकवचन माझे. अमृतम, अमृत नपुसकलिंगी, द्वितीय एकवचन अमृत. आता इथे क्रियापद कुठलं आलेलं आहे? कथय आणि अस्ति अशी दोन क्रियापद आहेत आणि उत्तरार्धातच आलेली आहेत दोन्ही क्रियापद. कथय आज्ञार्थ द्वितीय पुरुष एकवचन, अर्थातच त्याचा कर्ता आहे त्वम. श्लोकामध्ये आलेला नाहीये. त्वम कथय, तू सांग. काय सांग? योगम विभूतींच, योग आणि विभूती तू सांग. हे जनार्दन, संबोधने हे श्रीकृष्ण. योगम विभूतींच भूयः कथय, पुन्हा तू योग आणि विभूती सांग. कशा? विस्तरेण, विस्ताराने सांग. कुठला, कुणाचा योग आणि विभूती? आत्मना, स्वतःच्या विभूती आणि योग तू विस्तारानं पुन्हा मला सांग. कारण का? तृप्ती ही शृण्वतः न अस्ति मे, तृप्ती ही न असती, तृप्ती वाटत नाही. शृण्वतः ऐकत असताना मला तृप्ती वाटत नाही. आता काय ऐकत असताना? अमृतम शृण्वतः, हे अमृत वचन तुझे ऐकत असताना माझी तृप्ती होत नाही. म्हणून तू मला जनार्दना पुन्हा एकदा तुझ्या विभूती आणि योग मला सांग. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. हे जनार्दन, आत्मनः योगम विभूतींच भूयः विस्तरेण कथय. ही अमृतम शृण्वतः मे तृप्ती न असती. हे जनार्दना, आपला योग आणि विस्तार म्हणजे विभूती पुन्हा विस्तारानं कथन कर. कारण तो ऐकणाऱ्या माझी एकदा ऐकून तृप्ती होत नाही. ते मला केवळ अमृत आहे, किंवा तुझं अमृत वचन ऐकत असताना माझी तृप्ती होत नाही. अर्जुन भगवंतांना विभूती सांगण्याविषयी विनंती करत आहे. विभूती विस्तार ऐकण्याचे मूळ कारण काय आहे ते येथे अर्जुनानं सांगितले. वास्तविक परमात्मा सर्व ठिकाणी व्यापून आहे, म्हणूनच त्याला विभू असं म्हणतात. तोच जगरूपाने विस्तारलेला आहे. त्यामुळे जगातील सर्व दृश्य वस्तू म्हणजे परमात्म्याचीच रूप आहेत. परंतु अर्जुनाला आता दिव्य म्हणजे विशेष विभूती कोणत्या त्या ऐकायच्या आहेत. सर्व प्राणी मात्रात ते एकच परमात्म तत्व भरून राहिलं असलं तरी प्रत्येकामध्ये त्याची अभिव्यक्ती कमी जास्त प्रमाणात आहे. जेथे अभिव्यक्ती स्पष्ट असेल त्या वस्तूचे चिंतन सतत करता येतं. समस्त जगामध्ये त्याचेच रूप पाहणे सर्व काळी शक्य होणार नाही. अमूर्ताच्या ध्यानापेक्षा मूर्ताचे ध्यान करणं सोपं असतं. म्हणून जेथे ईश्वरी तत्वाचा प्रकर्ष असेल ते रूप सतत मनात बाळगणं सुलभ होईल. या हेतूने अर्जुनाने भगवंतांना विभूती विचारलेली आहे. अशा विभूतींच्या चिंतनाने मनाला परम आनंद होईल, मन प्रसन्न राहील. मनाची प्रसन्नता परमात्मा प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर करेल. भगवंतांच्या अनेक विभूती आहेत, त्यांच्यापासूनच परस्पर विरोधी भावही निर्माण झालेले आहेत. दुःख, भय, अयश असे भावही भगवंतांपासूनच निर्माण झालेले आहेत, असं भगवंतांनी 4 आणि 5 या श्लोकात सांगितलं होतं. अशा भावाने चित्तामध्ये विक्षेप निर्माण होत असतो, तेव्हा मन प्रसन्न राहील, चित्तात विक्षेप होणार नाही. अशा विशेष विभूती अर्जुनाला ऐकायच्या आहेत. वास्तविक पूर्वी 7व्या आणि 9व्या अध्यायात संक्षेपानं भगवंताने विभूती सांगितल्या होत्या, पण भगवंतांच्या मुखाने पुन्हा त्याच गोष्टी ऐकण्याचा अर्जुनाला कंटाळा येत नाही. उलट पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं, असं त्यानं स्पष्टीकरणही दिलेलं आहे. आता इथून पुढं विभूती विस्ताराला सुरुवात होईल. तो भाग आपण पुढच्या पाठात पाहूया.
हरि ओम तत्सत.